शक्तीपीठ महामार्गाच्या आजच्या सिरीजमध्ये आपण पोहोचलो आहोत सांगली जिल्ह्यापर्यंत। अर्थात सांगली जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग सांगलीकरांसाठी किती लाभदायक असेल, इथल्या स्थानिक नागरिकांची, शेतकऱ्यांची या प्रकल्पाबद्दल नेमकी काय भूमिका आहे, शिवाय सांगली जिल्ह्याच्या किती गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार यासह आपण अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। शक्तीपीठ महामार्ग ही सिरीज आपण सुरू करण्यामागचं कारण म्हणजे राज्यातील तब्बल 13 जिल्ह्यातून जाणारा वर्धा जिल्ह्यातील दिग्रस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा असा सुमारे 856 किलोमीटरचा हा महामार्ग प्रकल्प राज्य सरकारसोबतच अगदी नागरिकांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण यामध्ये अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये संपादित होत आहेत आणि त्यामुळे हा खरंच विकासाचा प्रकल्प आहे की नागरिकांच्या संकटाचा हे जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। आतापर्यंत आपण या सिरीजमध्ये कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांबद्दल सविस्तररित्या बोललेलो आहोत। त्यामुळे कट टू कटच्या चॅनलवर जाऊन तुम्ही याबद्दलचे व्हिडिओ नक्की बघा। आता आपण वळूया, शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातून जाणार आहे आणि यामुळे इथे कसा परिणाम होणार, त्याचबरोबर हा मार्ग नेमका कसा असेल या सगळ्याबद्दलच बोलूयात। शक्तीपीठ महामार्गातील सांगली हा महत्त्वाचा जिल्हा मानला जातोय, कारण हा भाग जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रातील शेती आणि साखर उद्योगांसाठी ओळखला जातोय। दरम्यान राज्य सरकारनं बहुप्रतीक्षित शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्यातील विविध भागांच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून ग्रामीण ते शेतकरी भागातील संपर्क अधिकच मजबूत होणार असल्याचं म्हटलं गेलंय। त्याचबरोबर शक्तीपीठ हा सांगली जिल्ह्यातील तब्बल 25 गावातून जाणार असल्याचं देखील म्हटलं गेलंय, ज्यामध्ये येतवडे खुर्द, कुसळ, कुंदलवाडी, वेटर इटके, NH4 क्रॉस मार्ग जो आहे, त्याचबरोबर तुजारपूर, नवखंडे, मुमुचीवाडी, दुगधडी, बोगाव, कुंडल, राशीन सांगोले मार्ग, त्याचबरोबर कुंभारगाव, देवराष्ट्र, शिरगाव, भालवणी, शेलकवट, आटपाडी, त्याचबरोबर नेवरी, ढिंगणगे, नागठाणे, भांगर, वाळवड, भिकवडी, बुद्रुक, माळणी आणि पेंडवडे या गावांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आल्याचं म्हटलं गेलंय। तर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातून सुरुवात होणारा हा मार्ग पळूस, कडेगाव, वाळवा या तालुक्यांमधून कोल्हापूर जिल्ह्यात येणार आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील म्हसवड भागातून हा मार्ग जात मायणीच्या पुढील बाजूस म्हणजे सांगलीतील खानापूर तालुक्यामध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे। आता सांगली जिल्ह्याच्या इतक्या गावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा काय काय फायदा होणार, तर याबद्दल असा दावा राज्य सरकार करतंय की प्रस्तावित महामार्गामुळे धार्मिक पर्यटन वाढीसाठी मोठी मदत होणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूर, सोलापूर सारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांशी थेट जोडणी सुद्धा मिळणार आहे आणि या प्रकल्पातून सांगली जिल्ह्यातील आटपाडी, कवठे महाकाळ, तासगाव आणि मिरज या तालुक्यातील दळणवळण हे अधिकच जलद होईल आणि स्थानिक रोजगार निर्मितीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे। शिवाय सुधारित आराखड्यानुसार शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला वेग मिळत असून सांगली जिल्ह्यातील भूसंपादनाबाबत आता महत्त्वाची माहिती अशी समोर येते की या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर जमीन ही संपादित केली जाणार असून त्यामुळे स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे याबद्दलची सध्या तरी काही अधिकृत माहिती किंवा आकडेवारी समोर नाहीये, परंतु ती समोर आल्यानंतर आपण त्यावर सुद्धा नक्कीच बोलूया। परंतु या महामार्गातील अडथळे दूर करत तो नागरिकांसाठी उभारण्यासाठी आणि राज्यातील अनेक धार्मिक स्थळांना सुटसुटीतपणे जोडण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे। परंतु तुम्हाला माहिती आहे का, महामार्गाची रचना पूर्णपणे आधुनिक पद्धतीने केली जात असल्याचं बोललं जात आहे। हा मार्ग असा असेल की वाहनांना थेट 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाने यावर प्रवास करता येणार आहे। म्हणजेच आपण जाणतो की सध्या नागपूर ते गोवा या प्रवासासाठी साधारण 18 ते 20 तास लागतात, पण हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर तो फक्त 7 ते 8 तासांमध्ये प्रवास पूर्ण होईल असा दावा केला जातोय। म्हणजेच जवळपास 50 ते 60% वेळ वाचणार असल्याचं देखील बोललं गेलंय। आता यामुळे सांगली जिल्ह्याला कसा फायदा होईल की सांगली जिल्हा हा द्राक्ष, ऊस आणि शेती उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। सध्या या मालाला मोठ्या बाजारपेठांमध्ये पोहोचण्यासाठी वेळ लागतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दर मिळतोय। पण हा महामार्ग झाल्यानंतर सांगलीहून हा जो माल आहे तो थेट मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि गोवा या बाजारपेठांमध्ये काही तासांमध्ये पोहोचू शकतो आणि यामुळे वाहतूक खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचा नफा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। आणि फक्त शेतीच नाही तर औद्योगिक, लॉजिस्टिक क्षेत्रात सुद्धा मोठा बदल होऊ शकतोय। ज्या प्रकारे समृद्धी महामार्गामुळे उद्योग आणि गुंतवणूक वाढली, त्याच धर्तीवर सांगलीत सुद्धा औद्योगिक क्लस्टर, वेअरहाऊस आणि नवीन व्यवसाय सुद्धा उभे राहू शकतात। दरम्यान हा सगळा जो दावा आहे तो राज्य सरकार अगदी ठामपणे करतंय, परंतु जशी नाण्याची सकारात्मक बाजू
बाजू असते त्यानुसारच नकारात्मक बाजू देखील आहे। म्हणजेच इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी हजारो हेक्टर जमीन लागणार असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपली जमीन गमवावी लागू शकते। विशेषतः सांगलीसारख्या बागायती पट्ट्यामध्ये हा मुद्दा अधिक संवेदनशील ठरतोय। त्यामुळे काही भागांमध्ये शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सुद्धा इथे जाणवतोय आणि लोकांना या गोष्टीची भीती आहे की त्यांच्या शेतीवर, पाण्याच्या स्रोतांवर आणि उपजीविकेवर याचा परिणाम नकारात्मकरित्या होऊ शकतोय आणि त्याचमुळे काही भागांमध्ये शेतकरी हे विरोध करताना दिसतात। त्यामुळे एकंदरीत सांगायचं तर सांगली जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शक्तीपीठ महामार्ग हा केवळ रस्ता नसून तो एक मोठा आर्थिक कॉरिडॉर आहे। जवळपास यासाठीचा 1 लाख कोटींचा खर्च, यासाठी लागणारी हजारो हेक्टर जमीन, यातील शेकडो गावं आणि याचा लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करणारा हा प्रकल्प ठरणार आहे आणि म्हणूनच तो सांगलीसाठी विकासाची एक मोठी संधी सुद्धा निर्माण करू शकतोय। पण त्याच वेळी जमीन, पर्यावरण आणि स्थानिकांच्या प्रश्नांमुळे तो तितका संवेदनशील आणि चर्चेचा देखील विषय ठरत आहे। त्यामुळे आता या सगळ्या समस्या राज्य सरकार कसं सोडवणार, नागरिकांच्या मतांचा किंवा त्यांच्या हितांचा विचार करून यासाठी काय पाऊल उचलणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया आणि शक्तीपीठ महामार्गाच्या सिरीजमध्ये पुढचा जिल्हा तुमचा असेल का हे पाहण्यासाठी लगेचच कट टू कटच्या YouTube चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका।